नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण गाजराचा गाजर आणि बटाटा घालून एक छोटंसं थालीपीठ आपण बघणार आहोत. तर गाजर मुलं खात नाहीत, त्याची कोशिंबीर खात नाहीत. तर त्यासाठी आपण एक छोटंसं कमी पदार्थामध्ये आपण गाजराचं थालीपीठ आपण बघणार आहोत. तर चला तर त्याची साहित्य कृती कशी आहे ते आपण बघूया. तर आपण गाजर आणि बटाट्याचं थालीपीठ बनवतोय. तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे गाजर आणि बटाटा मी खिसून घेतलेला आहे. त्याच्यात पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे, तर खिसून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ चवीपुरतं, मिरची 2 चिरून बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. नंतर ओवा चुरून घेतलेला आहे मी हातावरती. त्यानंतर तांदळाचं पीठ आणि कोथिंबीर. तर खूप कमी प्रमाणात हे आपलं थालीपीठ होतं. तर आपण आता या गाजर आणि बटाट्यामध्ये हे सगळं साहित्य आपण यामध्ये घालून घेऊया. तांदळाचं पीठ आपण थोडं प्रमाणात घालूया, कारण का कसं आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे. तर आपण आता हे सगळं इन्ग्रेडियंट्स आहेत ते यात आपण मिक्स करून घेऊया. तर सर्वात आधी मी मिरची घालून घेते. 2 मिरच्या आहेत घेतलेल्या. नंतर ओवा, त्यानंतर मीठ घातल्यामुळं पाणी सुटेल त्याला म्हणून, आणि कोथिंबीर. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं असं आपण तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय मी थोडंसं यात थोडंसं पीठ घेतलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय यात थोडं ठेवलेलं आहे. आता आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. असं आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय मी अजिबात न पाणी घालता मी असं पीठ मळून घेतलेलं आहे. बघा, तुम्ही असं बघू शकता. हे बघा, तुम्ही असं मळून घेतलेलं आहे. आणि तांदळाच्या पिठातलं एवढंसंच पीठ माझं राहिलेलं आहे. आणि अर्ध्या वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं. तर पाव वाटीत आपल्याला तांदळाचं पीठ राहिलेलं आहे. एकूण आपण पाव वाटी ह्याला पीठ लागलेलं आहे. आता आपण तव्यावरती लावून घेऊया. तर इथं मी एक तवा घेतलेला आहे. माझा जो तवा नेहमीचा रेग्युलर तवा आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. हे आपण गॅसवर ठेवणार नाही आहोत, तर आपण खाली लावून आपण गॅसवर ठेवणार आहोत त्याला. तर या प्रकारे मी लावून घेतलेला आहे आणि तवा गॅसवर ठेवलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर मी गॅस ऑन केलेला आहे, चालू केलेला आहे. तर आता आपण हे छान मंद असं खरपूस भाजून घेऊया. तेल वगैरे सोडायची गरज नाही लागत, कारण का आपण खाली तेल लावलेलं आहे आणि छानपैकी आपण थालीपीठासारखं लावून घेतलेलं आहे. तर आता आपण हे छानपैकी खरपूस भाजून घेऊया. गाजर जे खात नाहीत किंवा गाजर मुलं खात नाहीत, त्यामुळं त्यांना असं चटपटीत काहीतरी थालीपीठ वगैरे तुम्ही डब्याला वगैरे करून देऊ शकता, किंवा घरीसुद्धा आपण 6च्या वेळेस चहाबरोबर आपण हे थालीपीठ खाऊ शकतो, किंवा तुम्ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकता. झटपट होणार आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम खरपूस असं मी इथं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. खूप छान लाल हिरवा रंग आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही थालीपीठ घरी बनवू शकता. तर कसं वाटला व्हिडिओ? जर थालीपीठ तुम्हाला आवडला असेल तर नक्की करून बघा घरी, आणि जर कसं झालंय ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.